सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष कराड तालुका यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड मोठ्या संकटाला सामोरे जात असताना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांपेक्षा शेतमजुराचे उत्पन्न जास्तीचे आहे। शेती करणे नुकसानीचे बनले आहे। अहवालानुसार दिवसाला 8 शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे। अशा काळात राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते की आमचे सरकार आल्यास शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणार। आज हे धाडस दाखवण्याची वेळ आली आहे। तहसीलदार सो यांच्या मार्फत आम्ही शासनाला कळवित आहे, शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी करत 7/12 कोरा करावा अशी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून मागणी करीत आहे। याची नोंद शासनाने घ्यावी, अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन छेडले जाईल। निवेदन देतेवेळी सातारा जिल्हाध्यक्ष संदीप धुमाळ, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष महेश जिरंगे तसेच पाटण तालुकाध्यक्ष विकास कदम व पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, राष्ट्रीय समाज पक्षाचा सातारा जिल्हा अध्यक्ष संदीप धुमाळ। आज आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदार मॅडमना निवेदन देण्यात आलं। आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज आम्ही निवेदन दिले। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होण्यासाठी जे शासनानं जाहीर केलेलं आहे की आज शेतकऱ्यांचा आम्ही सत्तेवरती आल्यानंतर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, त्याच्यासाठी आज आम्ही निवेदन देण्यासाठी तहसीलदार कार्यालयात आलो।